वरती पडावा आणि तुम्हा आम्हा सर्वांचं भाग्य उजाळावं. थँक्यू सो मच. अमर सरांना मनपूर्वक आभार. विशेष आभार मानूया सन्माननीय निलेशजी पाटोळे सरांचं, ज्यांच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांना या विलोभनीय दुनियेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळतीये. सर्व आयोजनाचं आणि सर्व मेहनतीचं श्रेय ज्या व्यक्तिमत्वाला जातं, सन्माननीय निलेशजी पाटोळे सर यांच्या सुपीक संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य टुर्नामेंट आपण पाहतोय. अर्थातच राष्ट्रवादी चषक 2022चा हा रणसंग्राम उपस्थित सर्व लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं, सर्व लाडक्या खेळाडूंचं आणि संपूर्ण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं मी समालोचक सोमनाथ खाडे सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक शुभ स्वागत करतोय आणि आपल्या सर्वांना घेऊन जातोय क्रिकेटच्या या महासंग्रामामध्ये, ज्या ठिकाणी शहापूर तालुक्यातील संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला ज्या खेळाडूंनी वेळ लावलं, त्या सर्व खेळाडूंना घेऊन जी स्पर्धा साकारली जाते, त्या स्पर्धेच्या या विलोभनीय दुनियेमध्ये जाऊया मैदानावरती. जबरदस्त द्वंद्वाला सुरुवात होतीये. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सन्माननीय विजयभाई भगत यांची हरिओम स्पोर्ट्स टीम आणि दुसऱ्या बाजूला सन्माननीय सतीशजी पाटोळे आणि टीम आपल्याला पाहायला मिळेल. शहापूर विभागाला बिलॉंग करणारे सर्व तारे सितारे आज क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आजचा दिवस खऱ्या अर्थानं संपूर्ण शहापूर तालुक्यासाठी आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी सन्मानाचा दिवस. यावेळेस पुन्हा एकदा सुरुवात होते द्वंद्वाला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोठा आघात होत असताना पाहायला मिळते. बॅटची कडा विकेट किपरच्या हातात जाऊन चेंडू विसावलाय. फलंदाज मोठा हादरा देताना पाहायला मिळाला. पहिल्या गडी तंबूच्या आश्रयाला नवीन फलंदाज मैदानावरती साथ देताना पाहायला मिळेल. अभि अर्थातच टेनिस क्रिकेट विश्वाला ज्या खऱ्या अर्थानं खेळाडून एक वेगळी उंची दिली, तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. अभि स्ट्रायकिंग एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती तुम्ही पाहत असाल या शहापूर तालुक्याचा टायगर अर्थातच कल्पेश जाधवला. षटकातला पुढचा चेंडू यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर. निलेश महाजन सर आमच्याकडे वळाले आणि या चेंडूला अवांतर घोषित केलं. एका धावेची भर धावफलकाला होती. श्री गणेशा होत असताना हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाचा अतिशय संयमी सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत, कारण पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. त्यानंतर दुसरा चेंडू यावेळेस डिफेन्सिव्ह पावित्र्यात होता, मात्र चेंडू ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. अभि स्ट्राईक वरती. यावेळेस बॅटची कडा घेतली जाते. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाव येते. एका धावेची मदत धावफलकाला होईल. धावफलक पुढे सरकलं 2 या आकड्यावरती. अभिच्या बॅटमधनं आलेली ही सिंगल धाव स्वतःचं खातं खोललं. 7 षटकांची मॅच, 2 षटकांचा मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल आणि उर्वरित 4 षटकामध्ये तुम्ही फिल्डिंगची पाबंदी उठवू शकता. मित्रांनो 9 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. विकेट किपर आणि गोलंदाजाला पकडून 9 क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये. विकेट किपर आहे, पॉइंटवर क्षेत्ररक्षक. ऑफसाइड पूर्ण पॅक केलेली पाहायला मिळेल. पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे आणि अगदी बाजूलाच अजून एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट मिड ऑन पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ वरती बंटी पाटीलला आपण पाहू शकाल. त्याचबरोबर ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर झोन वरती अगदी सीमारेषेला खेटून एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस कल्पेशसाठी लोवर फुलटॉस प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय, मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू जाताना पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवला जातोय. सिंगल धावेची भर धावफलकामध्ये होईल. एका धावेची मदत धावफलकाला आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं ते 3 या आकड्यावरती. गोलंदाज कौतुक करावं लागेल दीपेशचं, कारण अजूनपर्यंत मोठ्या प्रहारापासून नक्कीच दूर ठेवलंय. थोडंसं फंबल होताना पाहायला मिळते. गोलंदाज दबाव आहे, कारण आजचं हे क्रिकेट जर आपण पाहिलं असेल तर क्रिकेटची एक वेगळी उंची नक्कीच आज आपल्याला शहापूर तालुक्यानं गाठलेली पाहायला मिळतीये आणि संपूर्ण तालुक्यातील तारे सितारे आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती अभिजित पुन्हा एकदा सज्ज असेल.
नॉन स्ट्राईक एंडवरती कल्पेश जाधव. नक्कीच शहापूर तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वातली ही दोन नावं आपल्याला अगदी आपल्या हृदयावर कोरलेली पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतं. सतीश पाटोळे आणि त्यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ही टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसतीये. गोलंदाज दीपेश थांबवून ठेवलंय मोठ्या प्रहारापासून, नक्कीच अद्यापपर्यंत दूर ठेवलंय. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल, स्लिप मध्ये एक फिल्डर तैनात केलंय. यावेळेस पुल केलाय, फटका चांगला आहे, चेंडू निघून चाललाय. 30 यार्डला भेदल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर हा आलाय पहिला चौकार. अभिजितच्या बॅटमधनं आलेला हा पहिला चौकार आणि 4 धावांची मदत धावफलकाला. गोलंदाज पुन्हा एकदा दीपेश, उजव्या हाताचा गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हा चेंडू ओरपीच आहे, प्रहार करण्याचा प्रयत्न, बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. 30 यार्डचा फायदा उचलत असताना अभिजितच्या बॅटमधनं हा दुसरा बॅक टू बॅक चौकार. सुरुवातीचे काही चेंडू चांगले पाहायला मिळाले, त्यानंतर मात्र अभि जसा स्ट्राईक वरती आला आक्रमक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॅक टू बॅक चौकार. पुन्हा एकदा उजव्या हाताचा हा फलंदाज, स्टायलिश बॅट्समन. यावेळेस कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. टिपिकल सचिन तेंडुलकरची आठवण करून देणारा हा कव्हर ड्राईव्ह. फटका चांगला आहे, मात्र सीमारेषेच्या जवळ. बंटी पाटील त्या ठिकाणी सज्ज चेंडूला अडवलं आणि एकच धाबेवरती समाधान मानावं लागलं. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होतंय. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाची धावसंख्या 12 या चांगल्या धावसंख्येच्या आकड्यावरती पाहायला मिळतीये. राष्ट्रवादी चषक 2022चा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला शेंद्रुण विभागातील, नडगाव विभागातील प्लेयर्स खेळताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच सतीश पाटोळे, जितू पाटोळे, बंटी पाटील, त्याचबरोबर गोलंदाज आपण पाहिला दीपेश, यावेळेस अमोल मडके. विभागातील सर्व तारे सिताऱ्यांना एकत्रित करून एक चांगली टीम बनवण्याचा प्रयत्न सतीश पाटोळेचा आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय, मात्र चेंडूला टिपण्यात अपयशी. 30 यार्डची पाबंदी आहे आणि क्षेत्ररक्षण आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं 30 यार्ड मध्ये, आणि त्याचाच फायदा उचलत असताना ही फटकेबाजी आपण पाहतोय. सिंगल आली, एका धाबेची भर धावफलकाला होतीये. एका धाबेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं ते 13 या आकड्यावरती. एनपी स्पोर्ट्सचे खंदे समर्थक सन्माननीय रवीजी भोईर यांचं शुभागमन झालं. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. ओमसाई संघाला सन्माननीय जनकजी विषय यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, मात्र अपस्टंपच्या जास्त बाहेर निघून जाणारा हा चेंडू वाईट घोषित केला जातोय आणि अवांतरची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम शिरगाव डावखुरे हाताचा शैलीदार गोलंदाज अमोल मडके आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी खांद्यावरती. यावेळेस कल्पेश रिव्हर्स शास्त्र बाहेर काढलं, खेळून काढण्याचा प्रयत्न, बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू जाऊन डिक्लेअर झोन मध्ये विसावतोय. सिंगल धाबेची मदत होतीये धावफलकाला. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि धावफलकावरती 15 धावा ही एक चांगली धावसंख्या नक्कीच आकार घेत असताना पाहायला मिळतीये. पहिला गडी लवकर बाद झाला, आपण पाहिलं असेल शेट्टीला लवकर बाद झाला, त्यानंतर कल्पेश आणि अभि या 2 फलंदाजांनी नक्कीच डाव सावरण्याचा प्रयत्न चालू केला आणि त्यात यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. चांगली भागीदारी रचत असताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच मैदानावरती जर आपण पाहिलं असेल प्रेक्षकांची हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात होतीये, कारण
तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयातील खेळाडू आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. मातब्बर खेळाडूंची खेळ पाहण्याची मेजवानी आपल्यासाठी यावेळेस पूल केलंय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं आणि अभिजितच्या बॅटमधनं आलेला हा तिसरा चौकार. धावफलक पुढे सरकलं 4 धावांनी आणि जाऊन पोहोचलं 19 या आकड्यावर. नक्कीच अभिजित म्हटलं म्हणजे एक जुना जाणता खेळाडू, अनुभवी प्लेयर आपल्याला पाहायला मिळतोय आणि अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना यावेळेस सुद्धा फटका चांगला आहे. जबरदस्त कट आणि चेंडू निघून गेलाय पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. हा आलाय दमदार स्ट्रोक, चौकार. गोलंदाज अमोल मडकेवरती आक्रमण चढवत असताना पाहायला मिळतोय. हळूहळू आक्रमण करत असताना नक्कीच अभिजित मैदानावरती सज्ज झालाय. बॅक टू बॅक 2 चौकार आले अमोलच्या विरोधात चढवलेले आक्रमण आणि अभिजितला यश मिळत असताना आपण पाहतोय. यावेळेस स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. गती परिवर्तन केलं आणि चेंडूला रिलीज करत असताना अगदी स्लोवर हाताळलं. हा चेंडू आलाय निर्धाव. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहेत 23 धावा, 23 रन्स ऑन स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हरिओम संघाची धावसंख्या. टेनिस क्रिकेट म्हटलं म्हणजे आज क्रिकेट हा नुसता खेळ राहिला नाही मित्रांनो, तर तुम्हा आम्हा सर्वांसाठी धर्म बनलेला हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दिवाळी जशी संपते क्रिकेटचे वेध तुम्हा आम्हा सर्वांना लागतात आणि त्यानंतर जो रणसंग्राम सुरुवात होते तो रणसंग्राम मात्र अगदी पावसाळा येईपर्यंत, मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत चालू असतो. अगदी तन मन धनानं तुम्ही आम्ही सर्वजण या क्रिकेटच्या खेळाशी जोडले जातो. आज पुन्हा एकदा एक मोठी पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. हे मैदान म्हटलं म्हणजे ऐतिहासिक मैदान आणि या मैदानानं अनेक ऐतिहासिक लढती, ऐतिहासिक सामने सातत्यानं अनुभवले आणि आज पुनश्च एकदा एक ऐतिहासिक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय निलेशजी पाटोळे यांच्या सुपीक संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा अर्थातच राष्ट्रवादी चषक 2022चा हा थरार. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस मॅच रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सन्माननीय विजयभाई भगत यांच्या स्वप्नातून साकार झालेली टीम हरिओम स्पोर्ट्स, विपक्ष ओम साई टीम. या 2 संघादरम्यान चाललेली ही मॅच षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम शेंद्रून जितू पाटोळे, एक अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू कल्पेशसाठी, फुल टोच चेंडू, जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कल्पेशच्या बॅटमधनं हा पहिला षटकार. कल्पेश जाधव अर्थातच शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाचं नाव ज्या खेळाडूनं साता समुद्रापर्यंत पोहोचवलं तो खेळाडू आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच या वर्षीचा हंगाम त्यानं दरवर्षीप्रमाणे गाजवायला सुरुवात केली आणि या वर्षी एक वेगळ्या फॉर्म मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. नक्कीच पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन असेल कल्पेश. गेल्या काही दिवसापूर्वीच कन्या रत्नाचा लाभ झाला आणि मनस्वी आनंदी असलेला हा खेळाडू आज मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पूल केलाय. कल्पेशच्या आवडीचा चेंडू, सक्सेसफुल, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. षटक क्रमांक 3 साठी सुरुवात झाली आणि अगदी पहिल्या 2 चेंडूवरती जितूच्या चढवलेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 षटकार, ज्यासाठी कल्पेश ओळखला जातो त्यासाठीचा आणि त्याच अनुषंगाचा खेळ आपल्याला मैदानावरती दाखवत असताना बॅक टू बॅक 2 षटकार आणि 12 धावा वसूल करत असताना केवळ 2 चेंडूंचा सामना केला आणि
जितू पाटोळेवरती चढवलेलं आक्रमण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलं आणि समाप्त केलं सिंगल धावेवरती. सेन्सिबल क्रिकेट. कल्पेशला माहिती आहे आपली विकेट जर राहिली तर धावा येत राहतील. चांगला चेंडू होता त्याच्यावरती सिंगल धाव घेतली आणि स्ट्राईक रोटेट करत असताना पाहायला मिळाला. यावेळेस स्ट्रायकिंग एंड वरती अभिजित उजव्या हाताचा फलंदाज यावेळेस पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कव्हर वरती दिनेशला आपण पाहिलं. चेंडूला स्टॉप करण्यात यश मिळालं मात्र कलेक्ट करू शकला नाही. सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेची भर धावफलकाला होतीये. धावफलक पुढे सरकलं ते जाऊन पोहोचलं. 37 धावा 37. एका गड्याच्या मोबदल्यात 37 धावा. हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाची धावसंख्या आपण पाहतोय. जितू पाटोळे राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस जबरदस्त चेंडू गुडलँड स्पॉट वर चेंडूला ड्रॉप केलं. त्यानंतर वेग प्रचंड होता. उंची चांगली होती आणि हा चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला कारण या चेंडूची गुणवत्ता जर आपण पाहिली असेल तर अतिशय चांगला चेंडू जितू पाटोळेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश जाधव. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेरून निघून जातोय आणि बॅटला स्पर्श न होता चेंडू निघून गेला विकेट किपरच्या स्वाधीन. हा आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर पाहायला मिळते हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाची धावसंख्या 37 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हरिओम स्पोर्ट्स शहापूर टीमला आपण पाहतोय मैदानावरती नक्कीच खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेश जाधव, अभि कुडव, सलामीला आलेला विकास शेट्टी आपण पाहिला लवकर बाद झाला. तारे सिताऱ्यांनी भरलेली ही टीम आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चेंडू पाठवा मैदानामध्ये. जुना चेंडू मैदानात पाठवा. सन्माननीय विजयभाई भगत यांच्या सुपीक संकल्पनेतून उभी राहिलेली टीम आपल्याला पाहायला मिळते. हरिओम स्पोर्ट्स शहापूर खऱ्या अर्थानं गेली 25 ते 30 वर्ष या टीमला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. सातत्यानं तीच ताकद, तोच दरारा आणि तीच दहशत आपल्याला पाहायला मिळाली. विकास शेट्टी, कल्पेश जाधव, अभिजित कुडव, विजय पष्टे, मुसा शेख, महेश गोरे, अभिजित सावंत, किशोर परटोले, हर्षल वाळिंबे, प्रवीण गोडे, प्रीतम जोशी, एकाहून एक मातबर नावं या टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. कारण अतिशय ताकदीची टीम उभी केलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच हरिओम स्पोर्ट्स शहापूर, त्याचबरोबर समोर आपल्याला टीम पाहायला मिळते खेळत असताना ओमसाई शेंद्रून नडगाव विभागाची ही टीम आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. तारे सितारे मैदानावरती इन ऍक्शन मध्ये आणि एक चांगला खेळ सातत्यानं दाखवत असताना 3 षटकं मैदानावरती समाप्त झाली. धावफलकावरती आपण पाहतोय 37 धाबा 37 धाबा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 4 ची जबाबदारी पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वरती दीपेश सज्ज असेल गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 4 राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती फलंदाज अभिजित कुडवला आपण पाहतो. अनुभवी फलंदाज मैदानावरती. यावेळेस शॉर्टपिच चेंडू पूल केलंय. आता मात्र फिल्डर त्या ठिकाणी आहे स्वतः सतीश पाटोळे. चेंडूला कलेक्ट केलं, चेंडूला थ्रो करतोय. सिंगल धावेची भर धावफलकामध्ये होतीये. अभिजित आणि कल्पेश स्वतःची विकेट ठेवताना खेळताना पाहायला मिळत आहेत कारण त्यांना माहिती आहे विकेट ठेवल्या तर धावा होत राहतील. सर सलामत तो पगडी 50 हे सूत्र वापरत असताना दोनही फलंदाज सिंगल घेतली. एका धावेची भर धावफलकावर. गोलंदाज दीपेशचा हा चेंडू. यावेळेस कल्पेश पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातोय. डीप मध्ये फिल्डर होता मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत असताना कल्पेश आणि अभिजितला आपण पाहिलं. या मैदानाचा खऱ्या अर्थानं खडाना खडा माहीत असलेले हे 2 फलंदाज मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शहापूर टेनिस क्रिकेट विश्वाचे हे 2
नक्कीच कोहिनूर हिरे आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती कल्पेश जाधव, नॉन स्ट्राईक एंडवरती अभिजित कुडव, गोलंदाजी मार्कवरती तितक्याच ताकदीचा तितक्यात वजनाचा अदबीचा गोलंदाज दीपेश. उजव्या हाताचा गोलंदाज यावेळेस लोवर फुलटोज, जबरदस्त फटका, फिल्डिंग तितकीच चांगली, चेंडूला अडवण्यात यश मिळालं, चेंडू स्टॉप करण्यात यश मिळतंय. या दरम्यान सिंगल धाव कंप्लीट केली जाते. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, अगदी हवेत झेपावत असताना चेंडूला स्टॉप केलं, त्यानंतर रिले फिल्डिंग पाहायला मिळाली, चेंडूला कलेक्ट केलं आणि सिंगल धावेवरती समाप्त केलं. एका धावेची भर धावफलकाला होते, धावफलक जाऊन पोहोचलं ते 40 या आकड्यावर, 41 या आकड्यावर. यावेळेस फटका फसला होता बंटी पाटील चेंडूच्या खाली, जबरदस्त जजमेंट, टीपलाय झेल, संपलाय खेळ, अभिजित कुडव बॅक टू द पॅव्हिलियन. बारा चेंडू आणि 21 धावांची खेळी केली आणि दिमाखामध्ये तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय, कारण संघाला गरज होती वन डाऊन वरती आल्यानंतर डाव सावरायचा होता, कारण अगदी पहिल्याच चेंडूवरती फलंदाज आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला विकास शेट्टी. त्यानंतर डाव सावरणं गरजेचं होतं आणि अशा परिस्थितीत आल्यानंतर अनुभवी खेळी मैदानात साकारली, तब्बल 22 धावा बनवल्या आणि संघाला एका सुस्थितीमध्ये नेऊन पोहोचवलं आणि मैदानाच्या बाहेर येतोय अभिजित कुडव. नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल, इन ॲट नंबर 4 फलंदाज किशोर परटोले. हा सुद्धा एक ताकदवर बॅट्समन, एक स्टायलिश खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती शहापूरचा टायगर कल्पेश जाधव, गोलंदाज तयार, दीपेश पुन्हा एकदा सज्ज, एक विकेट पदरात पडलीये, पुन्हा एकदा तयार. यावेळेस हा फटका चांगला पाहायला मिळतोय, जबरदस्त स्ट्रोक कल्पेशच्या बॅटमधनं, चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स, चौकार. आता मात्र आक्रमक झालेला पाहायला मिळतोय कल्पेश, षटक क्रमांक 4 प्रगती पथावर. यावेळेस ओर पिच, कल्पेशच्या अगदी रडार मध्ये आलेला चेंडू, चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, व्यासपीठाला मानवंदना देणारा हा बेधुंद तडाखा, षटकार. चौथ्या षटकाची सांगता अगदी डामडौलात करताना पाहायला मिळाला. 4 षटक समाप्त, बॅटिंग पॉवर प्लेचा येतो इशारा. 5व्या षटकाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब केला जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 51 धावा, अर्धशतक कंप्लीट झालेलं आपल्याला पाहायला मिळालं हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाचं. 4 षटकांच्या अखेरीस 51 धावा स्कोर कार्डवरती. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात करून दिली. सुरुवातीला जरी विकास शेट्टी लवकर बाद झाला पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर मात्र डाव सावरण्याचं काम केलं अभिजित कुडवाला. 12 चेंडूंचा सामना केला, 22 धावांचा खेळ साकार केला आणि मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज किशोर परटोले. अजूनही खातं खोलायचंय, मात्र कल्पेशला जशी स्ट्राईक मिळाली 2 चेंडूवरती 10 धावा वसूल करताना पाहायला मिळाला. 4 षटक समाप्त, धावफलकावरती 51 धावा, 51 रन्स ऑन स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाची धावसंख्या अगदी दिमाखात डामडौलात उभी असलेली पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 4 सुरुवात होईल. बॅटिंग पॉवर प्लेचा इथून इशारा केला जातोय, पंचांचा इशारा आपल्याला मिळाला, बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब केला जाईल. गोलंदाजी मार्कवरती पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळेल मॅन फ्रॉम शेंद्रून जितू पाटोले. अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, सर्व आघाड्यांवरती या खेळाडूनं खऱ्या अर्थानं शेंद्रून गावाचं आणि शहापूर तालुक्याच्या क्रिकेटला भरपूर योगदान दिलं. तो खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळेल, जितू पाटोळे. अर्थातच जितू पाटोळे आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच नरेश पाटोळे यांची कमी आज आपल्याला जाणवत असेल, कारण एक ताकदीचा गोलंदाज, एक नेतृत्व म्हणून जर व्यक्तिमत्वाकडे पाहिलं असेल तर चांगलं नेतृत्व करत असतो. आज टीम मध्ये दिसत नाहीये.
भरून काढावी लागेल कमी जितू पाटोळेला. षटक क्रमांक 5 ची सुरुवात. गोलंदाज तयार. डावखुऱ्यात आता फलंदाज आणि त्याच्यासाठी टाकलेला हा चेंडू जबरदस्त आउटस्विंगर पाहायला मिळाला. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतोय आणि हा चेंडू 0 धावांवरती समाप्त होत असताना पाहायला मिळतोय. 51 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 सुरुवात झाली आहे. कमबॅक करण्याची गरज आणि अशा परिस्थितीमध्ये नक्कीच कमबॅक करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज जितू पाटोळेच्या माध्यमातून आलेला हा पहिला चेंडू डॉट बॉल. सुरुवात चांगली केली. षटकाची व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल केलाय. स्लिपमध्ये फिल्डर यावेळेस तैनात केला जातोय. डावखुरा त्याच्या फलंदाज किशोर परडोलेसाठी. नक्कीच बॅटिंग पॉवर प्लेचा अवलंब. वाईड यॉर्करचं अस्त्र बाहेर काढलं. नक्कीच वाईड यॉर्कर म्हटलं म्हणजे क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र असतं आणि हे ब्रह्मास्त्र वापरत असताना पाहायला मिळाला. विकेट किपर आहे. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट पॉइंट आहे. शॉर्ट कव्हर. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेग. 30 यार्डमध्ये जर आपण पाहिलं असेल तर फिल्डिंग सज्ज झालेली नक्कीच आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेटला एक फिल्डर दिनेशला आपण पाहतोय. लॉंग ऑन बाउंड्रीवरती बंटी पाटील. सीमारेषेच्या अगदी जवळ नजर मारली तर लॉंग ऑफ बाउंड्रीवरती एक फिल्डर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. व्यूहरचना सज्ज आहे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा जितू पाटोळे राईट आर्म ओव्हर द विकेटनं हा चेंडू पाहायला मिळाला. बॉडी लाईन आलेला चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाऊन विसावला. सिंगल धावेसाठीचा आलेला हा फटका आपण पाहतोय. एका धावेची भर धावफलकाला. थोडासा काळ मध्ये निघून गेला आणि त्यानंतर धावफलक थोडंसं फ्लाय झालं. पुढे सरकलं जाऊन पोहोचलं ते आपण पाहतोय. 52 या आकड्यावरती. 52 रन्स ऑन स्कोरबोर्ड. गोलंदाजी मार्कवरती जितू पाटोळे. चांगली गोलंदाजी सातत्यानं राहिली आहे. आज आपल्या नावाला साजेसा खेळ मैदानात करत असताना पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिली होती 51 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती आलं आणि जितू पाटोळेनं जे षटक हाताळायला सुरुवात केली. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. यावेळेस मात्र स्ट्राईक चेंज झाली आहे. सिंगल धाव आल्यानंतर स्ट्राईक वरती कल्पेशला आपण पाहतोय. नक्कीच आक्रमण चढवण्याचा इरादा असेल कारण बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे आणि उत्तरार्धाकडे आपण चाललोय या इनिंगच्या. षटक क्रमांक 5 जितू पाटोळे राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश जाधव. उर्पी चेंडू आवडीचा चेंडू फेकून दिलाय. हॅमर्ड इट अँड बॉल इज गोइंग आउट ऑफ द पार्क. षटकार. जोपर्यंत डावखुऱ्यात आता फलंदाज किशोर स्ट्राईक वरती होता तोपर्यंत मात्र एक वेगळ्या शैलीमध्ये गोलंदाजी करत होता जितू. जसा उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक वरती आला त्यानंतर मात्र हा चेंडू सरळ उर्फीच गेलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती 6 धावांचा फटका येतोय. कल्पेशच्या बॅटमधनं आलेला हा षटकार. 6 धावांची भर धावफलकाला होतीये. धावफलक पुढे सरकलं. ते जाऊन पोहोचलं तब्बल 58 या आकड्यावर. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय अमोलजी थोरात वेताळ स्वामी संघाचे सर्वेसर्वा. त्याचबरोबर सन्माननीय नामदेवजी पडबळ आणि हा फटका पाहायला मिळतो. याच दरम्यान कल्पेशच्या बॅटमधनं दमदार स्ट्रोक. आपल्या लौकिकाला साजेसा फटका. षटकार. पंचांच्या माध्यमातून यावेळेस रिव्ह्यू कॉल केला जातोय. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. नक्कीच चेंडूची उंची काय होती, फलंदाजाचा स्टान्स कुठे होता, हाईट फॅक्टर काय होता, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील आणि या चेंडूचा मात्र निर्णय आपल्यापर्यंत अचूक पोहोचेल. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. नो साठी रिव्ह्यू कॉल केला जातोय. नक्कीच नाहीये का. सर्व खेळाडूंनी सूचना लक्षात घ्या. मित्रांनो सूचना लक्षात घ्या. बिमर साठी रिव्ह्यू दिला जाणार नाही. वाईड बॉल आणि लेग बिफोर विकेट साठी एक रिव्ह्यू दिला जाईल. सूचना लक्षात घ्या सर्व टीम आणि कर्णधारांनी. वाईड बॉल आणि लेग बिफोर साठी एक रिव्ह्यू दिला जाईल.
व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सन्माननीय अमोलजी थोरात, त्याचबरोबर नामदेवजी पडबळ, सन्माननीय मेजर नाना वेताळ स्वामी संघाचे, त्याचबरोबर सन्माननीय स्वतः या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय निलेशजी पाटोळे सरांना आपण पाहतोय. व्यासपीठ खुलून गेलेल्या मान्यवरांनी मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. कल्पेश स्ट्राईक वरती आणि खऱ्या अर्थानं स्ट्राईक करत असताना पाहायला मिळतोय. या वेळेस हा फटका चांगला पाहायला मिळतोय. कव्हर स्वीपरच्या वरनं चेंडूला खेळून काढलंय. वन बाउंड चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, दमदार स्ट्रोक, बॅक टू बॅक तिसरा धमाका, चौकार. पाचवं षटक समाप्त झालं. धावफलकावरती 68 धावा, 68, 68 धावा स्कोर कार्ड वरती. कल्पेश जाधव नावाचं वादळ मैदानावरती घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण कल्पेश हा असा फलंदाज आहे, एकदा का बहरात आला की त्याला थांबवणं खूप कठीण काम असतं मित्रांनो. आणि आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपल्या बॅटची तळप मैदानावरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी करताना पाहतोय. आणि आज पुन्हा एकदा आपल्या सर्व फॅन फॉलोविंगला आणि हरिओम संघाला एक आकर्षक सुरुवात करून देताना पाहायला मिळतोय. कल्पेशच्या बॅटमधनं हा धमाका पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 68 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यात 68 धावा. हरिओम स्पोर्ट शहापूर संघाची धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती जितू पाटोळेला आपण पाहिलं. षटक क्रमांक 5 समाप्त झालं. धावफलकावर आपण पाहतोय 68 धावा, 68 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा षटक क्रमांक 6 ला सुरुवात होईल. थोडासा वेळ आपण पाहिला मैदानावरती, चर्चा विमर्श झाला, शॉर्ट मीटिंग घेतली गेली. कारण थांबवावं लागेल कल्पेशला, साथ देताना पाहायला मिळतोय किशोर. आणि या दोन फलंदाजांना जर खऱ्या अर्थानं थांबवायचं असेल तर मात्र नक्कीच एक चांगल्या गोलंदाजीची गरज आहे. आणि हे वादळ थांबवण्यासाठी षटक क्रमांक 6 ची जबाबदारी मॅन फ्रॉम नांदवळ मेजर रुपेश आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती कमबॅक करावं लागेल. कारण संघाला जर आवरायचं असेल, सावरायचं असेल तर मात्र कल्पेशची विकेट घेणं गरजेचं. एका पाठोपाठ एक हादरे देणं, डॉट पर्सेंटेज वाढवणं, या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या. गोलंदाज तयार, रुपेश शेरे मॅन फ्रॉम नांदवळ. ओमसाई संघासाठीचं हे षटक क्रमांक 6 सुरुवात. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. नक्कीच डॉट बॉल यायला हवा होता, मात्र यष्टीरक्षकाच्या हातातनं चेंडू निघून जातोय. सिंगल धावेची भर धावफलकाला होतीये. बाईकच्या स्वरूपात एक धाव धावफलकावर. यावेळेस बॅटची कडा, स्लिप मध्ये फिल्डर सज्ज, जितू पाटोळेनं टीपलाय झेल. फलंदाज बाद, किशोर परटोले बॅक टू द पॅव्हिलियन. व्यासपीठावरती सन्माननीय संदीपजी ठाकरे सरांचं शुभ आगमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय संदीपजी ठाकरे साहेबांचं शुभागमन झालं. आणि या स्पर्धेच्या वतीनं आणि सन्माननीय निलेशजी पाटोळे सरांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि फलंदाज किशोर परटोले तंबूच्या आश्रयाला जातोय. मैदानावरती चेंडू पाठवा, जुना चेंडू. व्यासपीठावरती सन्माननीय संदीपजी ठाकरे सरांचा शुभ सन्मान केला जाईल. मी या स्पर्धेचे जनक सन्माननीय निलेशजी पाटोळे सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. नक्कीच साहेब आपण आलात आणि व्यासपीठाची शोभा वाढवली जाते.
षटक क्रमांक 6 व प्रगती पथावरती रुपेश शेरे गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू डॉट, त्यानंतरच्या चेंडूवरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. अर्थातच बाईची एक धाव आली, मात्र फलंदाज माघारी परतला. किशोर यावेळेस हा चेंडू नक्कीच स्कॉट बिहाइंडचा अपील, पंचांकडे अपील केलं जातं, मात्र फेटाळत असताना पाहायला मिळत आहेत पंच. पंचांच्या भूमिकेत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील आपल्या शहापूरची शान सन्माननीय हेमंतजी तावडे सर, निलेशजी महाजन सर पंचांच्या भूमिकेमध्ये. टेनिस क्रिकेट विश्वामधील पंचांच्या यादीतील ही सर्वोच्च स्थानावर असलेली नावं. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज महेश गोरे, षटक क्रमांक 6 व प्रगती पथावर. यावेळेस हा लोवर फुल टोच ऑन साइडला खेळून काढले. डीप लेफ्ट फिल्डर सज्ज आहे, सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवतोय. सिंगल धाबेची भर धाव फलकाला होतीये. हे षटक नक्कीच कमबॅक करतंय. ओमसाई संघासाठी चांगली गोलंदाजी यावेळेस करत असताना रुपेश शेरी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 6 ची जबाबदारी खांद्यावर आणि फलंदाजांना थांबून ठेवण्याचं आव्हान नक्कीच समोर होतं आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगली गोलंदाजी कशी असावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानात देत असताना रुपेश शेरी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा शहापूरचा टायगर कल्पेश जाधव, आक्रमक फलंदाज. यावेळेस उर्पी चेंडू, लौकिकाला साजेसा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दमदार स्ट्रोक, षटकार. आणि या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 50 धावा कल्पेशच्या बॅटमधनं कंप्लीट होत आहेत. कल्पेश, अभिवादन करायचे प्रेक्षकांना आणि तुझ्या सर्व चाहत्यांना. कल्पेशच्या बॅटमधनं आलेला हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. 50 कंप्लीट आणि या स्पर्धेमधील पहिली 50 आपल्याला पाहायला मिळतीये कल्पेशच्या बॅटमधनं. या तब्बल 50 धावा. षटकाराला धावफलक पुढे सरकलं, वेगानं जाऊन पोहोचलं ते. शहात्तर धावा, 76. षटक क्रमांक 6. जोपर्यंत दुसरा फलंदाज स्ट्राईक वरती असतो तोपर्यंत वेगळं चित्र असतं. त्यानंतर मात्र जसा कल्पेश स्ट्राईक वरती येतो, षटकाची इकॉनॉमी बिघडवण्याचं काम केलं जातंय. बॅक टू बॅक दुसरा प्रहार, चेंडू स्पर्श झाल्यानंतर मैदानावरती थांबत नाहीये. कल्पेशचा धमाका, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सहा षटकांचा खेळ संपन्न झाला. धावफलकावरती तब्बल 82 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्लाइंग स्टार्ट काय असते हे मैदानात दाखवत असताना पाहायला मिळाले कल्पेश जाधव आणि टीम आपल्याला मैदानावरती. वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट केलं कल्पेशनं, वैयक्तिक 22 धावांची खेळी केली अभिजितनं. त्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर किशोर स्वस्तात बाद झाला, मात्र सुरुवातीला विकास सुद्धा स्वस्तात बाद झाला, मात्र त्याचा दबाव न घेता ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 6 समाप्त झालं. धावफलकावरती तब्बल 82 धावा. हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाची धावसंख्या आपण पाहतोय. गोलंदाज तयार असेल षटक क्रमांक 7 साठी. ओमसाई संघासाठी हे शेवटचं अंतिम षटक आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं हा मानस नक्कीच हरिओम स्पोर्ट्स संघाचा असेल. गोलंदाज तयार, 7व्या षटकाला करतोय सुरुवात. गोलंदाजी मार्कवर राहुल डोंगरे. नक्कीच स्ट्राईक वरती आपण फलंदाज पाहतोय महेश गोरे. सिंगल कंप्लीट केली, त्याला माहिती आहे कल्पेश आक्रमक आहे आणि कल्पेश जेवढा जास्तीत जास्त स्ट्राईक वरती राहील ते संघासाठी नक्कीच फायद्याचं असेल, कारण सेट फलंदाज आणि फायर करताना पाहायला मिळतोय कल्पेश जाधव. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. धावफलक पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं ते 83 ऑन स्कोर बोर्ड. स्ट्राईक वरती कल्पेश, गोलंदाजी मार्क वरती राहुल डोंगरे. मॅन फ्रॉम यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. कल्पेशच्या बॅटमध्ये एकदा का चेंडू आला तर तो मैदानात थांबतच नाहीये. हा आलाय दमदार स्ट्रोक, षटकार. पुन्हा
पुन्हा एकदा एक 6 धावांचा फटका पाहायला मिळतोय आणि षटकाराची भर धावफलकामध्ये पुन्हा एकदा होतीये. धावफलक पुढे सरकलं, वेगानं जाऊन पोहोचतंय ते 89 या आकड्यावरती. तब्बल 100कडे वाटचाल करणारी ही धावसंख्या हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाची आपल्याला नक्कीच पाहायला मिळतीये. गोलंदाज तयार, युवा गोलंदाज राहुल डोंगरे गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस हा खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका चांगला आहे. स्ट्रेट ड्राईव्हचा नजराणा पेश करत असताना हा क्लासिकल फटका, चौकार. थांबायचं नाव घेत नाही, सातत्यानं मोठ्या प्रहारांची या वेळेस मेजवानी पेश करत असताना कल्पेश जाधव. थांबेल तो कल्पेश कसला. बॅक टू बॅक मोठ्या प्रहारांची मेजवानी सर्व चाहत्यांसाठी आणि सर्व क्रीडा रसिकांसाठी आज दाखवताना पाहायला मिळतोय. यासाठी कल्पेश ओळखला जातो आणि नक्कीच आपली ओळख, आपलं नाव आणि आपला दर्जा सांभाळत असताना हा फलंदाज आपण पाहतोय. शहापूर तालुक्याचा हा टायगर आज दहाडत असताना या भव्य मैदानावरती क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये पुनश्च एकदा आपल्या नावाची दहशत माजवत असताना कल्पेश जाधव ऑन फायर. स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज राहुल युवा गोलंदाज आणि त्याच्यावरती सातत्यानं हल्ला चढवत असताना पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइडला खेळून काढलंय. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. कल्पेशच्या बॅटमधनं पुन्हा एकदा आलेला एक दमदार स्ट्रोक, चौकार. 91 धावा, 97, 97. 100 गाठण्यासाठी केवळ 3 धावांची गरज. हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाला नक्कीच एक ताकदवर टीम आणि करिश्मा चालू आहे कल्पेश जाधवचा. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज राहुल. या वेळेस सुद्धा फटका चांगला पाहायला मिळतोय, मात्र थोडासा मिसटाइम नक्कीच. गॅप सिलेक्शन होतं, टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. शतक कंप्लीट हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाचं. तब्बल 101 धावा धावफलकावर. शेवटचं षटक प्रगती पथावर. षटक क्रमांक 7. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार राहुल डोंगरे. स्ट्राइक वरती कल्पेश जाधव. पुन्हा एकदा हा चेंडू घेऊन सज्ज. हा चेंडू शॉर्ट पिच फुल केलंय. फटका चांगला आहे, चेंडू निघून गेलाय. शेवट गोड करत असताना सीमारेषेच्या बाहेर दमदार चौकार. सात षटकांचा खेळ समाप्त झाला धावफलकावरती. तब्बल 105 धावा हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि विजय जर मिळवायचा असेल ओमसाई संघाला तर या 42 चेंडू मध्ये 7 षटकामध्ये बनवाव्या लागतील तब्बल 106 धावा. शहापूर तालुक्याचा टायगर अर्थातच सन्माननीय विजयभाई भगत यांचा हुकुमाचा एक्का कल्पेश जाधव आज बरसताना पाहायला मिळाला. वैयक्तिक 22 चेंडूंमध्ये 78 धावांची तुफानी इनिंग कल्पेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. जबरदस्त खेळ साकारला आणि संघाचा डाव तब्बल पोहोचवला 105 या धावसंख्येवरती. 42 चेंडू 106 धावांची आवश्यकता जेव्हा ओमसाई संघ मैदानावरती फलंदाजीसाठी उतरेल. मोठं टार्गेट, मोठा मुकाबला, नक्कीच एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल.
दोन बलाढ्य टीम अर्थातच हरिओम स्पोर्ट शहापूर विपक्ष ओम साई टीम या दोन संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. 7 षटकांचा उत्तरार्धाला होतीये सुरुवात, कारण मोठी मॅच आणि मोठं धावफलक नक्कीच पाहायला मिळालं. सुरुवातीलाच हरिओम स्पोर्ट शहापूर संघानं बनवल्या तब्बल 105 धाबा, 106 धाबांचं टार्गेट दिलंय ओमसाई संघाला. सलामीवीरांची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. ओमसाई संघाच्या वतीनं बंटी पाटील आणि त्याच्या साथीनं रुपेश हे दोन फलंदाज. रुपेश आणि बंटी ही सलामीवीरांची जोडी मैदानावरती ओमसाई संघासाठी. आणि गोलंदाजी मार्कवरती जेपी मॅन फ्रॉम गोठेगर आज गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. हरिओम स्पोर्ट्स संघासाठी षटक क्रमांक 1 ला होईल सुरुवात. गोलंदाज असेल तयार. ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थानं शहापूर टेनिस क्रिकेट विश्व गाजवलं. नक्कीच एक ओपिनियन आपल्याला ऐकायला मिळालं. एक गावसाठी जसा खेळतो तसंच प्रदर्शन आपल्या या टीमसाठी सुद्धा देणार. आणि तसंच यावेळेस प्रदर्शन पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळा लाभत असताना फलंदाज माघारी. धक्का क्रमांक पहिला ओमसाई संघाला. फलंदाज रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन. जेपी अर्थातच प्रीतम जोशी गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँडेड गोलंदाज. स्टायलिश खेळाडू आहे, कारण या खेळाडूला आपण जेव्हा जेव्हा पाहतो त्या त्या वेळेला नक्कीच आठवण येते आपल्याला मिचेल स्टार्कची, आठवण येत असते मुस्तफिजुर रहमानची, आठवण येत असते आपल्याला लेफ्ट हँडेड गोलंदाज झहीर खानची. आज खऱ्या अर्थानं शहापूर तालुक्याला लाभलेला हा लेफ्ट हँडेड गोलंदाज जर आपण विचार केला असेल तर खऱ्या अर्थानं प्रीतम जोशीनं टेनिस क्रिकेट विश्व गाजवलं. अल्पावधीमध्येच आपल्या नावाचा ठसा उमटवलेला हा गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू प्रचंड वेगवान, कुठल्याही प्रकारे चेंडू आणि बॅटचं कनेक्शन नाही. स्ट्राईक वरती बंटी पाटीलला आपण पाहतोय आणि हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गुड बॉलिंग, सुरुवात चांगली केली हरिओम स्पोर्ट शहापूर संघासाठीचा हा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज जेपी पहिला चेंडू फलंदाज माघारी पाठवलं, दुसरा चेंडू डॉट, यानंतरचा हा तिसरा चेंडू. थोडासा फंबल, रनवे मध्ये अडथळा आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच हरिओम स्पोर्ट्स शहापूर घरच्या मैदानावरती आपला जलवा दाखवताना पाहायला मिळतीये. एकाहून एक मातब्बर नावं या संघामध्ये आपण पाहतोय. एक लिजेंडरी क्रिकेटर अभिजितजी सावंत, त्याचबरोबर पाहायला मिळतंय अभिजित कुडव, त्याचबरोबर मुसा शेख, कल्पेश जाधव, प्रीतम जोशी. एकाहून एक सरस नावं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. विकास शेट्टी, विजय पष्टे, हर्षल वाळिंबे, प्रवीण घोडे, प्रीतम जोशी. एकाहून एक सरस नावं नक्कीच पाहायला मिळतील ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्व अक्षरशः गाजवलं. आज या ओपन क्रिकेटच्या थरारामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय हा फटका. नक्कीच फसलेला बंटी पाटीलचा हा फसलेला स्ट्रोक झेल टिपलाय. फलंदाज फसलाय. बंटी पाटील बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये अगदी कंबरड मोडून ठेवणारी गोलंदाजी. जेपी प्रीतम जोशी ज्या कामासाठी ओळखला जातो, ज्या कार्यासाठी त्याची ओळख आहे, ते कार्य अगदी पार पाडत असताना मनापासून मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा दिला. फलंदाज रुपेशला स्वस्तात बाद केलं. गोल्डन डकचा शिकार. त्यानंतर बंटीला आता मात्र माघारी पाठवताना पाहायला मिळाला. फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल जितू पाटोळे. नक्कीच आता डाव सावरायचा आहे. संघाचं स्थान आणि अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल तर नक्कीच कामगिरी चांगली करावी लागेल. जितू पाटोळे साथीनं फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल शरद. या जोडीवरती नक्कीच
जबाबदारी आज ओमसाई संघाची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज जेपी, षटकातला पुढचा चेंडू, लेफ्ट हँडेड गोलंदाज, महत्वाचं षटक. षटक क्रमांक 1 साठी ही गोलंदाजी चालू आहे. यावेळेस मिडांवरती चेंडूला अडवलं जातं. कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची संधी अद्यापपर्यंत दिलेली नाहीये. अचूक लाईन, अचूक टप्पा, अचूक लेंथ पाहायला मिळते आणि सातत्यानं फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकणारी ही गोलंदाजी. गुड बॉलिंग, जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट हरिओम स्पोर्ट शहापूर संघासाठी. यावेळेस फटका चांगला आहे. ऑफ साइडला शफल होऊन ऑन साइडला खेचलेला हा शरदच्या बॅटमधनं आलेला बेधुंद तडाखा, चौकार. पहिले षटक समाप्त झालं. धावफलकावरती आपण पाहतोय 4 धावा. ओमसाई संघाची धावसंख्या 4 धावांनी सुरुवात झाली. श्री गणेशा केलाय. फलंदाज शरदच्या बॅटमधनं आलेल्या या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 4 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डला सुरुवात केली. ओमसाई संघ 106 धावांचा पाठलाग करतोय आणि सुरुवातीलाच अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज प्रीतम जोशी अर्थातच जेपीची. पहिलं षटक हाताळलं 4 धावांसाठीच आणि संघाला एक दमदार सुरुवात करून देण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला प्रीतम जोशीनं. षटक क्रमांक 2 खांद्यावरती जबाबदारी, अष्टपैलू खेळाडू. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. इन ऍक्शन शहापूरचा टायगर कल्पेश जाधव. षटक क्रमांक 2 सुरुवात होतीये. स्ट्राइक वरती जितू पाटोळे, गोलंदाजी मार्कवरती कल्पेश जाधव. अर्थातच एक बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल काय असतं पाहायला मिळेल. मित्रांनो स्पीडअप करा, कारण अजूनही आपल्याला भरपूर सामने खेळवायचे बाकी आहेत. आजच्या दिवसातली ही दुसरी मॅच चालू आहे आणि अगदी वेळेमध्ये सामना कंप्लीट करणं हे आपलं कर्तव्य. ऑफ कटर पाहायला मिळतोय. ऑफ ब्रेक, जबरदस्त चेंडू, कुठल्याही प्रकारे फलंदाजाला अंदाज आला नाही आणि विकेट किपरला सुद्धा बीट करून चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेची भर धावफलकाला होतीये. धावफलक जाऊन पोहोचलं ते 5 या आकड्यावर. लेगस्टम्पच्या बाहेरचा हा चेंडू पाहायला मिळतोय. कल्पेशच्या माध्यमातून टाकला जातोय आणि 1+1 2 धावा या चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात थोडीशी अडखळत झाली ओमसाई संघाची. आता मात्र धावफलक थोडं थोडं पुढे जाताना पाहायला मिळतं. 7 या आकड्यावर 7 रन्स. कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस स्क्वेअर कटचा नजराणा पाहायला मिळतोय. चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं निघून चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं आणि सीमा पार, चौकार. यानंतरचा सामना असेल मित्रांनो हर्ष स्पोर्ट्स किनवली आणि त्यांना फाईट करेल. या दोन संघादरम्यान जी टीम विजयी होईल त्या टीम दरम्यान मॅच असेल. सूचना करतोय आणि आयोजकांच्या वतीनं तयार राहायचंय हर्ष स्पोर्ट्स किनवली टीम आणि या दरम्यान विजयी टीम या संघामध्ये यापुढची मॅच असेल. षटक क्रमांक 2 कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवरती. चौकार आलाय आणि नक्कीच सुरुवात केली जितू पाटोळेनं आपला करिश्मा चालवायला. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रचंड वेग, ऑफ ब्रेकचा मारा, टप्पा खाल्ल्यानंतर आतमध्ये निघून जाणारा हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला 0 धावांसाठी. जबरदस्त गोलंदाजी, चौकारानंतर केलेलं कमबॅक कल्पेश जाधवनं आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट कल्पेश जाधव आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी कव्हरला सज्ज. टिपलाय झेल, संपलाय खेळ. जितू पाटोळे बॅक टू द पॅव्हेलियन. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. धक्का क्रमांक 3 जितू पाटोळे तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कमबॅक केलं. चौकारानंतर दिलेलं हे प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळालं. चौकार मारला जितू पाटोळेनं. त्यानंतर मात्र जितूला चेंडू डॉट काढले आणि प्रेशर क्रिएट करत असताना या चेंडूवरती मात्र जितू पाटोळेचा खेळ संपवलाय.
नवीन फलंदाज मैदानावरती लेफ्ट हँडेड बॅट्समन मॅन फ्रॉम शिरगाव अमोल मडके, लेफ्ट हँडेड गोलंदाज बॅट्समन, डावखुऱ्या हातानं गोलंदाजी करत असतो, डावखुऱ्या हातानं फलंदाजी. एक ताकदीचा खेळाडू आहे अमोल मडके. सिंगल कंप्लीट केली, आल्या आल्या आपलं खातं खोललं आणि सुरुवात केली धावसंख्येला. धावफलक पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं ते 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड. कल्पेश जाधव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळते फलंदाज शरद, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहिलाय. यावेळेस पुन्हा एकदा प्रचंड वेगवान ऑफ ब्रेक. बॅट आणि चेंडूला कुठल्याही प्रकारे कनेक्शन नाही. हा चेंडू जाऊन शरीरावरती आदळत असताना पाहायला मिळाला. नक्कीच खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन मैदानावरती पाहायला मिळतं. शरीरावरती बॅट्समनच्या चेंडू जाऊन आदळला आणि त्यानंतर कल्पेशनं स्वतः जाऊन फलंदाजाची चौकशी केली, आर यू ओके, आणि त्यानं सुद्धा सांगितलं यस आय एम ओके. चला स्पीडअप करा. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. धावफलकावरती आपण पाहतोय दमदार सुरुवात हरिओम स्पोर्ट शहापूर संघाची आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा, स्थिरावलेली धावसंख्या. षटक क्रमांक 3 जबाबदारी खांद्यावरती. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच मॅन फ्रॉम आल्यानी गावचा हा सितारा आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच अगदी कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची दखल सन्माननीय विजयभाई भगत आणि संपूर्ण हरिओम स्पोर्ट संघाला घ्यायला लावली. हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल आल्यानी गावचा सुपुत्र युवा गोलंदाज हर्षल वाळिंबे गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 खांद्यावरती जबाबदारी आणि आज आपल्या संघासाठी यावेळेस खेळताना पाहायला मिळतोय. हल्ली आपण पाहिलं असेल टेनिस क्रिकेट विश्वात पदार्पण केलं, सुरुवात केली. 6 स्टार आल्यानी संघासाठी खेळत असतो आणि आज गोलंदाजी करताना पाहायला मिळेल व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळायला सुरुवात केली. हर्षल वाळिंबे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी आली आहे सन्माननीय विजयभाई भगत आणि कल्पेश जाधव. संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. हरिओम स्पोर्ट्स यांनी जी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज असेल हर्षल वाळिंबे गोलंदाजी मार्कवरती सज्ज, मॅन फ्रॉम आल्यानी विठ्ठलगाव. पहिला चेंडू भन्नाट ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. अचूक टप्पा गुडलेन स्पॉट वरती चेंडूला पिच केलं. थोडस ऑफ ब्रेक करत असताना चेंडू निघून गेला. लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी हा लेग ब्रेक निघून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपर अभिजित सावंत यांना आपण पाहतोय. चेंडूला स्टॉप केलं, चेंडू निर्धाव स्वरूपात समाप्त केला. गुड बॉलिंग. यावेळेस सुद्धा हा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय जास्त बाहेर जातोय ऑफस्टम्पच्या. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. 12 वरती जाऊन धावफलक पोहोचलं. युवा गोलंदाज त्याच्या पाठीशी सातत्यानं 13 धावा धावफलकावर. तेरा धावा स्कोर कार्डवर. अमोल मडकेच्या बॅटमधनं हा फटका पाहायला मिळतोय. विजय पष्टे वेगानं चेंडूवरती चेंडू कलेक्ट केला आणि सिंगल धावेवरती समाप्त केलं. सिंगल धावेची भर धावफलक पुढे सरकतं 14 या आकड्यावरती. एकेरी धाबेनं एकेरी दुहेरी धाबेनं धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न करत असताना 2 फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला मॅन फ्रॉम शिरगाव अमोल मडके आणि दुसऱ्या बाजूनं स्ट्रायकिंग एंडवरती शरद आपल्याला पाहायला मिळतोय. वन डाऊन वरती आलेला हा फलंदाज स्ट्राईक वरती सज्ज असेल. गोलंदाजी मार्क वरती हर्षल वाळिंबे. राईट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा तयार. या वेळेस हा नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळाला. लेग कटर ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. 22ची 1 अशा प्रकारच्या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. 2 धावांची भर धावफलकाला होईल. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचलं ते 16 या धावसंख्येवरती. हर्षल वाळिंबे दोनही बाजूला चेंडू वळवण्याची कला अवगत असलेला हा गोलंदाज. स्ट्राईक वरती शरद. या वेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय अगदी शरीराच्या जवळ न काढत असताना पाहायला मिळाला. गुडले स्पॉटवर पिच केला आणि चेंडूला टेक ऑफ केलं. उंची अतिशय चांगली पाहायला मिळाली. वेग नियंत्रित आणि हा चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात स्टार्ट करत असताना पाहायला मिळतोय हर्षल. या वेळेस हा लोवर फुलटोज नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतो. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर शरदकडे नव्हतं आणि हा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. आल्यानी संघासाठी खेळत असतो. 6 स्टार आल्यानी संघाचा हा गोलंदाज आज व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपलं नाव
दखल घेण्यास भाग पाडली. हा सुद्धा डॉट बॉल. बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज हर्षल वाळिंबे, कौतुक करावंच लागेल. नक्कीच वय कमी आहे, कमी वयामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाची छाप सोडलेला हा खेळाडू गुणी खेळाडू आहे. पुन्हा एकदा आउटस्विंगर डिलिव्हरी बॅटची कडा घेतली जाते. चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेची भर धावफलकाला होईल. गुड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि धावफलकावरती आपण पाहतोय 17 धावा, 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. ओमसाई संघाची धावसंख्या. यानंतरची मॅच हर स्पोर्ट्स ठुणे विपक्ष विजयी संघ. हर स्पोर्ट्स ठुणे संघाला विनंती आहे मित्रांनो तयार राहायचंय. यानंतरचा सामना हर स्पोर्ट्स ठुणे संघाचा एक प्रतिनिधी मित्रांनो संपर्क करा. विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्सची रिपोर्टिंग करा. हर स्पोर्ट्स ठुणे किनवली संघाचा एक प्रतिनिधी रिपोर्टिंग करा. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. पहिला चेंडू प्रचंड वेग. या चेंडूवरती डावखुरे हाताचा गोलंदाज, अजून एक स्टायलिश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू आलाय डॉट. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर शरदकडे नव्हतं. बाईच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. एका धावेची भर नक्कीच होतीये. 18 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलं. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण घोडे, डावखुरे हाताचा गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस हा फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहे, मात्र चेंडूला अडवण्यात यश मिळतं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला हा फटका. सिंगल धावेची भर धावफलकामध्ये. षटक क्रमांक 4 चौथं प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती प्रवीण आणि संघासाठी एक अतिशय महत्वाची गोलंदाजी करत असताना आता पाहायला मिळतोय. हर स्पोर्ट्स ठुणे संघाचा प्रतिनिधी रिपोर्टिंग करा सन्माननीय निलेशजी पाटोळे सरांना. चौथ्या षटकाला झाली आहे सुरुवात. डावखुरे हाताचा फलंदाज अमोल मडके स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. मोठी जबाबदारी, आव्हान वाढत चाललंय. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा खाल्ल्यानंतर थोडीशी उंची दिली, थोडासा स्विंग होत बाहेर निघत जाणारा हा चेंडू. बॅट स्विंग होतोय, मात्र स्विंग अँड मिस. चेंडू निघून गेला. विकेट किपर अभिजित सावंत यांच्या हातामध्ये. चेंडू आलाय डॉट. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. सातत्यानं रुसलेलं नातं आपण पाहतोय चेंडू आणि बॅटचं. आणि हा सुद्धा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लिमिटेड षटकांचं, लिमिटेड चेंडूंचं हे क्रिकेट असतं आणि एक एक डॉट चेंडू तुम्हाला अडचणीत घेऊन जाऊ शकतो मित्रांनो. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरची भर धावफलकामध्ये नक्कीच घातली जाते. एका धावेनं धावफलक पुढे सरकलंय, ते जाऊन पोहोचतं 19 या आकड्यावरती. स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत तुम्ही पाहत असाल सन्माननीय सचिनजी खोडके सरांना. यावेळेस दमदार स्ट्रोक. जितकी जास्त उंची तितकी जास्त लांबी. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. ओमसाई संघासाठी आलेला हा पहिला दमदार षटकार. सहा धावांची भर धावफलकामध्ये होती. धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचलं ते 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 106 धावांचं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना चाललेली ही फलंदाजी आपण पाहतोय ओमसाई संघाची. शेंद्रून नडगाव विभागाला बिलॉंग करणारी ही टीम आणि आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. अमोल मडके स्ट्राईक वरती. एक षटकार त्याच्या बॅट मध्ये आलाय. आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये आज हा फटका खेळताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सज्ज लेफ्ट हँडेड बॅट्समन. गोलंदाजी मार्कवरती डावखुरे हाताचा गोलंदाज पाहायला मिळतोय प्रवीण. लेफ्ट आर्म
ओव्हर द विकेटनं यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय. फसलेला आहे चेंडू खाली विजय पष्टे. झेल मात्र टिपण्यामध्ये अपयशी पाहायला मिळाला. नक्कीच सोपा झेल होता. धरणीला ड्रॉप होतोय. एका धाब्याची भर धावफलकाला होताना पाहायला मिळेल. अतिशय मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा सन्माननीय निलेशजी पाटोळे सर यांच्या सुपीक संकल्पनेतून साकार झालेले हे भव्य दिव्य पर्व आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच राष्ट्रवादी चषक 2022 चा हा रणसंग्राम आमच्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये सन्माननीय सचिनजी खोटके सर ज्यांच्या सुवर्ण हस्ताक्षराने धावफलक सजलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सन्माननीय तुषारजी ठाकरे ज्यांच्या शुभ हस्ते धावफलक सजताना आपल्याला पाहायला मिळतोय. tenniscricket.in ची टीम आमच्या समवेत ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं कव्हरेज जगभर पसरवलं जातं. आमचा आवाज या स्पर्धेची क्लिअरिटी आणि क्वालिटी संपूर्ण जगभर दाखवली जाते. tenniscricket.in चे सर्वेसर्वा सन्माननीय संतोषजी नाणेकर सरांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर गौरवजी सावंत सर यांच्या माध्यमातून ही संपूर्ण tenniscricket.in ची ही कार्यकाल आणि ही कार्यकारिणी आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक आभार मानूया कारण ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वाला ग्लॅमर प्राप्त होतं. संगीत संयोजनाची टीम आमच्या समवेत. त्याचबरोबर विशेष आकर्षण या स्पर्धेसाठी ज्या आवाजासाठी तुम्ही आम्ही सर्वजण सातत्यानं आसुसलेला असतो, ज्या आवाजानं कानावर पडावं आणि तुम्हा सर्वांच्या दिवसाला सुरुवात व्हावी. अर्थातच आपल्या शहापूर तालुक्याला ठाणे जिल्ह्याला संपूर्ण महाराष्ट्राला लाभलेली एक अनमोल देणगी पडलेलं गोड स्वप्न आमच्या हृदयातील माणूस दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस सन्माननीय अमरजी राऊत सरांचा आवाज या स्पर्धेला लाभलाय. ही एक मोठी पर्वणी आपल्याला पाहायला मिळतीये. षटक क्रमांक आपण पाहतोय प्रगती पथावरती येतोय. साब हर्षल वाळिंबे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू ओव्हर पिच व्हाट अ शॉट ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर हाय अँड हँडसम षटकार. सहा धावांचा तडाखा, 6 धावांची भर धावफलकाला होतीये. षटक क्रमांक आपण पाहतोय 6वं प्रगती पथावरती. पहिल्या चेंडूवरती 6 धावांचा फटका. हर्षलला मात्र इथून आसमान दाखवलं. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा सज्ज अमोल मडके. फायर करत असताना यावेळेस मात्र फसलेला फटका. बोटांची जादू चेंडूवर फिरवली. चेंडू खाली मुसा शेख. सेफ हँड. टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज अमोल मडकेचा संघर्षमयी खेळाचा अंत. हर्षलला मिळालेलं हे यश आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र फलंदाज अमोल मडकेला माघारी पाठवलं. हर्षल वाळिंबे अल्यानी गावचा हा नक्कीच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी नेहमी चांगली कामगिरी करत असतो. कालच आपण पाहिलं असेल चॅम्पियन प्रीमियर लीगचं पर्व पार पडलं. त्या पर्वामध्ये आपण पाहिलं असेल साई स्टार अल्यानी संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज. सन्माननीय संकेतजी दिनकर आणि आमिरजी एनपी स्पोर्टचे खंदे समर्थक आहेत. शुभ स्वागत. आपण आलात आणि व्यासपीठाची शोभा वाढवली जाते. स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय. वेग देत असताना चेंडूला वेगाबरोबर नियंत्रण चांगलं होतं. टप्पा अचूक आणि चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. शरद बराच वेळ संघर्ष चालू आहे कारण वन डाऊन वरती आलाय आणि अजूनही आबाधित फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूनं किल्ला लढवत असताना शरदला आपण पाहतो. यावेळेस हा फटका चांगला आहे. ब्युटिफुल स्ट्रोक. स्ट्रेट ड्राईव्हचा नजराणा. क्रिकेटच्या पुस्तकातला सर्वात सेफ फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. ओरपी चेंडू होता आणि या ओरपी चेंडूवरती आलेला हा चौकार शरदच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. यावेळेस हा शॉर्टपी चेंडू पूल केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला कलेक्ट करण्यात यश मिळवतोय.
सिंगल धाब्याची भर धाव फलकात दुसऱ्या धाब्यासाठी रबाना आणि या दोन धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानावरती चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. कॉम्बिनेशन चांगलं होतं, एकमेकांमध्ये कॉलिंग चांगलं होतं आणि या दरम्यान या दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा सज्ज शरद. यावेळेस हा उर्पी चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बराच वेळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक बरंच ग्राउंड कव्हर केलं होतं मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. जजमेंट थोडंसं चुकलं, चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक, चौकार. सहा षटकांची समाप्ती मैदानावरती होतीये. पाच षटकांची समाप्ती मैदानावरती. षटक क्रमांक 6 ला होईल सुरुवात. हर्षलला आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवरती स्वतःच्या खात्यातली 2 षटकं संपन्न केली, चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी एक दमदार सुरुवात करून देण्यात वाटा उचलला. 5 षटकांची समाप्ती. स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 43 धावा, 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळत आहेत, कारण विजय जरी दूर असला तरी क्रिकेटचा हा खेळ आहे. कधी काय घडेल हे सांगणं नेहमी कठीण असतं, कारण अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. मैदानावरती पाहायला मिळेल कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 6, स्वतःच्या खात्यातलं हे दुसरं षटक आणि संघासाठीच 6वं षटक हाताळताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती फलंदाज, न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट दीपेश. हा शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. हा दमदार स्ट्रोक दीपेशच्या बॅटमधनं अगदी सुरुवातीलाच पहिल्या चेंडूवरती षटकार. पुन्हा एकदा कल्पेश टू दीपेश. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय, नक्कीच लेग स्टंपच्या बाहेरून निघून जाणारा हा चेंडू. अवांतरचा इशारा. वाईडची एक धाव धावफलकावरती पुन्हा एकदा ऍड होईल. धावफलक पुढे सरकत जाऊन पोहोचलं 50 या धावसंख्येवरती. 50 रन्स. यावेळेस हा चेंडू पाहायला मिळतोय, आडव्या बॅटनं खेळायचं होतं, अक्रॉस द बॅट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. सातत्यानं यावेळेस कमबॅक करण्यासाठी जाणला जातो कल्पेश आणि तसंच करत असताना षटकाराला प्रत्युत्तर, त्यानंतर डॉट. यावेळेस हा उर्पी चेंडू प्रहार केलाय, बराच वेळ हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. जजमेंट चांगलं, प्रॉपर टायमिंगला हात अगदी फैलावले आणि कवेत घेत असताना चेंडूला टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज दीपेश बॅक टू द डगआउट. कल्पेशला मिळालेले हे यश आपण पाहतोय. फलंदाज बाद होतोय आणि नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश वाखरे, मॅन फ्रॉम नेरोली, इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. व्यावसायिक क्रिकेट मधले हे सितारे आज आपल्या संघासाठी नक्कीच चांगली कामगिरी करण्यासाठी तयार असतील. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला, फलंदाज काही समजू शकला नाही, चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. हा यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय, चांगला स्क्वेअर कट, चेंडू निघून गेलाय डीप पॉइंटला, अगदी जमिनीला गुदगुल्या करत, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. यावेळेस हा फटका चांगला पाहायला मिळतोय, घुटना टेक, तमाशा देख, षटकार. सुप्रसिद्ध युवा उद्योजक सन्माननीय योगेशजी डिगोरे सरांचं शुभागमन झालं. स्पर्धेच्या वतीनं आणि राष्ट्रवादी चषकाच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे.
नक्कीच कृष्ण सुदामाची जशी जोडी तशी ही एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते आपल्या शहापूरसाठी. सन्माननीय निलेशजी पाटोळे आणि त्यांच्या समोर सन्माननीय योगेशजी डिंगोरे सर यांचं शुभागमन झालं स्पर्धेच्या वतीनं आणि सन्माननीय निलेशजी पाटोळे साहेबांच्या वतीनं अगदी हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि मनपूर्वक आभार. षटक क्रमांक 6 समाप्त झालं. कल्पेशवरती चढवलेला हा हल्ला डावफलक वेगानं फ्लाय झालं, जाऊन पोहोचलं 60 या आकड्यावरती. 60 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 106 धाबांचं टार्गेट नक्कीच आहे, मात्र जितकं जवळ जाता येईल तितका आत्मविश्वास नक्कीच वाढेल टीम ओमसाई संघाचा, कारण 106 धाबांचं टार्गेट आता मात्र पार करणं थोडस अवघड जरूर दिसतं. मात्र चला मित्रांनो, स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग साठी जास्त वेळ घेऊ नका, कारण अजूनही भरपूर सामने आपल्याला खेळवायचे बाकी आहेत. अठ्ठावन्न धावा धावफलकावर. षटक क्रमांक शेवटचं 7वं अंतिम षटक प्रगती पथावरती येतं. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल डावखुरी हाताचा गोलंदाज. हरिओम स्पोर्ट्स संघासाठी गोलंदाज तयार. गोलंदाज किशोर. यावेळेस हा फटका पाहायला मिळतो. नक्कीच फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली. चेंडूला अडवण्यात अपयशी होत असताना पाहायला मिळतोय. या दरम्यान ही सिंगल धाव कंप्लीट केली जाते. 61 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 7वं शेवटचं अंतिम षटक प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. हरिओम स्पोर्ट्स संघाचा जर विचार केला असेल तर डावखुऱ्या गोलंदाजांना नक्कीच एक वेगळं स्थान देण्यात आलेलं पाहायला मिळतं. जेपीला आपण पाहिलं प्रीतम जोशी, त्याचबरोबर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय किशोर. त्याचबरोबर आपण एक लेफ्ट हँडेड गोलंदाज पाहिला प्रवीण, आणि आता तिसरा गोलंदाज आपण डावखुऱ्या हाताचा पाहतोय किशोरला. सज्ज आहे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेस हा फटका पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळायचं होतं, मात्र बॅटच्या रडारपासून दूर कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येत नाही. शांत संयमी चाललेलं क्रिकेट. दुपारचं हे सत्र सूर्यदेवता तापलेले आपण पाहतोय. सूर्याची लख्ख किरणं आणि दाह आपल्याला नक्कीच मैदानावरती पाहायला मिळतोय, आणि त्या वातावरणामध्ये चाललेला हा क्रिकेटचा सामना. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये या वेळेस हा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चार धावांची भर धावफलकाला होते. धावफलक जाऊन पोहोचलं ते 63 या आकड्यावर. फलंदाज आपण पाहतोय फलंदाजी करत असताना यावेळेस बॅटची कडा. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाही. शेवटचं षटक शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये या सामन्याच्या आपण जातोय, आणि हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली असेल तर रिलॅक्स पाहायला मिळत आहेत. पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज. विजयाच्या अगदी समीप. विजयाचा सुगंध अगदी नाकापर्यंत दरवळत असावा. यावेळेस हा उर्पी चेंडू आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. प्रहार चांगला आहे. प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक. षटकार. शरद मात्र एका बाजूने किल्ला लढवताना पाहायला मिळतोय. यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय. स्ट्रोक चांगला आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होताना फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चेंडूला अडवलं. सिंगल धाव. विजयी झाली टीम हरिओम स्पोर्ट्स शहापूर. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला यानंतरची मॅच हरिओम स्पोर्ट्स शहापूर विपक्ष हर्ष स्पोर्ट्स पुणे. दोन्ही टीमला विनंती आहे शेक हँड करा आणि मगच मैदानाच्या बाहेर या. दोन्ही टीम शेक हँड करा आणि मग मैदानाच्या बाहेर या. विजयी टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल हरिओम स्पोर्ट्स शहापूर विपक्ष हर्ष स्पोर्ट्स पुणे. किनवली विभागाची ही टीम. दोन्ही टीमला विनंती आहे तयार राहायचंय. टॉस साठी दोन्ही कर्णधार टॉस का बॉस कक्षामध्ये यायचंय. दोन्ही टीमला विनंती आहे मित्रांनो हँडशेक करा आणि मगच बाहेर या. शिस्त ही आपल्या स्पर्धेची ओळख, आणि शिस्त पाळली तर त्या खेळाला एक वेगळा अर्थ उपलब्ध होतो.